कधी येणार आहे? अजून पुण्याच्या पॅसेंजरला 10-15 मिनिटं आहेत. दादा, आमचं गाव लय भारी सुधारलंय. आमच्या गावात एसटी थांबती, जिबडं थांबतं, रिक्षा बी थांबती. मग कशाने जाऊया? त्या तिकडे रिक्षा थांबली आहे, त्याने जाऊया. शिरढोण गावात स्वागत करीत आहोत. गेले 15 वर्षांपासून हा रेल्वे फाटक लोकांच्या रहदारीसाठी चालूच आहे. शिरढोण गावचा इतिहास. एक चक्रनगर पांडवकालीन गाव म्हणजे एकंबे आणि ढोर या नावाचे गाव एकमेकांशेजारी वसवले होते. एकंबे येथील गावकरी शिकारीसाठी गेले असताना एका प्राण्याचा पाठलाग करत होते. तेव्हा ते शिकार दोन्ही वेशीच्या मधून ढोण गावच्या हद्दीत आले. त्यावेळी ढोणचे गावकरी शिकारीसाठी शिकार शोधत होते. तेव्हा तो प्राणी पाहिल्यानंतर ढोणच्या लोकांनी त्याची शिकार केली. पण एकंबे गावचे गावकरी त्या शिकारीवर वाद करू लागले. त्यावेळी ढोणच्या लोकांनी त्या प्राण्याचे मुंडके म्हणजे शिर तोडून आणले. तेव्हापासून शिरढोण हे नाव प्रचलित झाले. हे गाव मुधोळच्या राजाने वसवले होते. आमचं गाव पूर्वीपासून परंपरागत शेतीप्रधान आहे. शेती करणं हा गावाचा प्रमुख व्यवसाय. कसदार शेतीमुळे ज्वारी, तूर, मूग, गहू, ऊस, झेंडूच्या फुलांची लागवड आधुनिक तंत्राने केली जाते. आज कृषी क्रांतीच्या प्रगतीपथावर दिसणारे शिरढोण गाव साऱ्या जगाच्या नकाशावर दिसतो आहे. पार्वती एकांतात बसले असताना पार्वतीने शंकराला विचारले, येथे खूप ऋषी दिसत आहेत, पण त्यांचे परिवार दिसत नाही. तेव्हा शंकर पार्वतीला म्हणतात, पार्वती हे संन्यासी आहेत, संन्यासाला परिवार नसतो आणि ते जर तुला पाहिजे असेल तर तुला दंड करण्यात यावे लागेल. त्यासाठी नंदीला पाचारण केले. नंदीवर बसून दंड करण्यात गेले. ते थेट सह्याद्रीच्या पहाडातच पोहोचले. नंदी महादेवाच्या डोंगरापर्यंत पोहोचला. नंतर नंदीला तहान लागली. नंदी पाणी पिण्यासाठी उतरला, पण तिथे पाणी कोठेच नव्हते. तेव्हा पार्वती शंकरांना म्हणाली, स्वामी तुमच्या तटीतील गंगा बाहेर काढा आणि तिला शिवली नगातून वाहण्यास सांगा. तेव्हाच नंदी पाणी पिऊ शकले. वसुमती उर्फ वसना ही हराळीच्या डोंगरातून उगम पाहून कोरेगाव तालुक्यातील सोळशी या गावापाशी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत चालली आहे. या नदीच्या काठी शिरढोण हे गाव प्राचीन काळापासून वसलेले आहे.
पूज्य बाबा रामगिरी महाराज यांनी कार्तिक शुक्ल पौर्णिमेला म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी रथोत्सव याची परंपरा सुरू केली. या दिवशी सर्व पंचकुलाचे भाविक भक्त व गावातील गावकरी मोठ्या हजारांच्या संख्येने येथे उपस्थित राहतात. कुंडुमकाळ या देवाची गावातून मिरवणूक काढली जाते. शिरडोन गावातील बसना नदीमध्ये 7 कुंडे आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना 1952 साली झाली. प्रथम शाळा ग्रामस्थांच्या मध्ये शाळा देवांच्या मंदिरामध्ये भरवली जात असत. व्यक्तीस शिकवण्यासाठी येत असत. त्या व्यक्तींना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात येत असत. तेव्हापासून गावाची हळूहळू प्रगती होऊ लागली. ते शिकलेले व्यक्तीच शाळेवर शिकवण्यास येऊ लागले. हळूहळू इमारत बांधण्यास सुरुवात झाली. 1996च्या भूकंपामध्ये ती इमारत कमकुवत झाली. त्यामुळे याच इमारतीची 1997 मध्ये पुनर्बांधणी बांधण्यास गावातील ग्रामस्थांचा, विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचा मोठा सहभाग होता. दादा, आमच्या गावात सुद्धा वाचनालय आहे. दादा, ही बघ आमची लायब्ररीची स्थापना 26 जानेवारी 2016 रोजी झाली. ही तर विष्णू नारायण फाउंडेशन यांच्यातर्फे वाचनालय उभारण्यात आले आहे. खरंच हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. दादा, हे आमच्यासाठी नव्हे, हे तर मोठ्या दादांसाठी, जे इंजिनियर, डॉक्टर, मोठे अधिकारी होणार आहेत त्यांच्यासाठी आहे. ओ वाव, खरंच छान पुस्तके आहेत. ही तर काहीच नाही, आमची लायब्ररी अजून लय मोठी आहे. चल तुला दाखवतो, लय भारी आहे. चल. ये ना दादा, हे बघ आमचं वाचनालय. यात कमीत कमी 1300 पुस्तके आहेत. वा, छान प्रगती. तुमच्या लायब्ररीच्या ग्रंथपाल कुठे आहेत? जेव्हापासून वाचनालय चालू झाले तेव्हापासून इथे ग्रंथपाल संध्या कासुर्डे आहे. दादा, तुला एक गंमत दाखवू का? दाखव ना. हे बघ, मुलांनाही प्रोत्साहन मिळावे व कलेतही वर्चस्व दाखवावे म्हणून वाचनालय हे एक माध्यम आहे. कशी आहेस ग तू? अरे, माझा पुण्याचा दादा आलाय ना, त्याला आपल्या वाचनालयाविषयी काहीतरी माहिती सांगत होती. तर मी एक सांगू? सांग ना. हे दादा, जगातील स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी येथे संगणक व इंटरनेट उपलब्ध आहे. अगं चिनू, या कोण आहेत? अरे, आपल्या ग्रंथालयाच्या ग्रंथपाल संध्या कासुर्डे आहे. नमस्ते मॅडम. नमस्कार. सांगा ना संध्या मॅडम आपल्या वाचनालयाची माहिती. वाचनालयामध्ये आम्ही मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करतो. त्याच्यामध्ये भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ह्या आयोजित करतो. त्याच्याबरोबरच खो खो, कबड्डी याच्यासारखे खेळ. याबरोबरच वाचनालयातर्फे विद्यार्थी व युवकांसाठी वायफायची सुविधाही पुरवली जाते. थांबा, चित्रपट अद्याप संपलेला नाही. खरी सुरुवात तर आत्ता होते. या चित्रपटाचे चित्रीकरण आपल्याच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आलेले आहे. तसेच यातील अभिनयही याच शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेला आहे. हा अभिनय पाहिल्यानंतर आपल्याला त्यांच्यातील कलागुणांची कल्पना आलीच असेल. त्यांच्या या कलागुणांना जर आपण वाव दिला तर नक्कीच हे विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडू शकतील. याचकरिता हवी आम्हाला आपली साथ. 1996च्या भूकंपामध्ये झालेली या शाळेची पडझड, अस्वच्छ पाणी, प्रयोगशाळेचा, पटांगणाचा, ग्रंथालयाचा अभाव, अपुरे खेळाचे साहित्य, विद्यार्थ्यांची अपुरी पटसंख्या, या सर्व गोष्टींचा अभाव दूर करण्यासाठी जर आपण सर्वजण एकत्र आलो तर नक्कीच शाळेचा विकास झाल्यापासून राहणार नाही. आज आपल्या गावातील अनेक तरुण नोकरीनिमित्त बाहेरगावी आहेत.
त्यांनी सामाजिक बांधिलकी या नात्याने जर या सत्कार्याला हातभार लावला तर शाळेचा विकास झाल्यापासून राहणार नाही. चला तर आपण सर्वजण मिळून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचा एक प्रयत्न करूया.